बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या बातमीने। महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक आज दुपारनंतर वर्षा बंगल्यावरती पार पडणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये तीनही पक्षांचे मंत्रिमंडळातील खाते वाटपही ठरणार आहे। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ खाते वाटपासंदर्भात मार्गदर्शन केलं होतं, त्यावरही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत जे निर्णय होतील त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला जाईल। त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होईल देखील माहिती आहे, या अशा प्रकारची हाती आली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आज महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडणार आहे। साधारण कधी ही बैठक पार पडू शकते, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे गाजतील? महायुतीच्या तिन्ही मोठ्या नेत्यांची आज वर्षा निवासस्थानी दुपारनंतर बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या बैठकीमध्ये महायुतीचं एकूणच पुढचं सत्ता स्थापनेचं नियोजन, त्याचबरोबर एकूणच मंत्रिमंडळातील जे काही फॉर्म्युला ठरवायचा आहे त्या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। आपण पाहिलंच आहे की 3 दिवसांपूर्वी जी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत जी महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीत स्वतः अमित शहा यांनी सांगितलं की मुंबईत या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी बैठक करावी आणि फॉर्म्युला जो आहे तो अंतिम ठरवावा आणि त्याचा अहवाल जो आहे तो माझ्याकडे द्यावा। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महायुतीची वर्षा निवासस्थानी ही जी बैठक पार पडेल त्या बैठकीनंतर त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिला जाणार आणि त्या संदर्भात नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमित शहा हे चर्चा करणार आहेत। त्यानंतर पुन्हा दिल्लीला महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडेल आणि अंतिम फॉर्म्युला जो आहे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाणार आहे। जी उदय, असंच जोडलेले राहा, पुढच्या बातमीची सुद्धा अपडेट घ्यायची आहे। आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। शिवसेना आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। आज दुपारी ही महत्त्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवन बंगल्यावरती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये महायुतीच्या नव्या सरकारच्या फॉर्म्युला संदर्भात आमदारांसोबत चर्चा करतील। तसंच याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भातही चर्चा होणार आहे। शिवसेनेच्या वाट्याला 14 मंत्रिपदं येण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या कोट्यामध्ये आधीच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचा सहभाग असणार, तर काही माजी मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे। त्यांच्या जागी नवीन आमदारांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाणार आहे। पुन्हा आपण उदय यांच्याकडे जाऊया। उदय, आज शिवसेनेची आणि त्यांच्या अंतर्गत आमदारांची देखील आज बैठक बोलावण्यात आली आहे, काय अपडेट? आज शिवसेना आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे। आज दुपारनंतर ही बैठक नंदनवन बंगला किंवा वर्षा बंगला इथे होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकूणच महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला संदर्भात आपल्या आमदारांशी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार असणार। त्याचबरोबर मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावे अशी सर्व आमदारांची मागणी आहे, त्या संदर्भात चर्चा होईल। त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद जर का शिवसेनेला मिळालं तर त्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। जी काही सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला जवळपास 14 मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। तर या 14 मंत्र्यांमध्ये कोणाची वर्णी लागावी या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे। त्यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ज्येष्ठ आधीचे मंत्री आहेत त्यांचे तर सहभाग असणार आहे, त्याचबरोबर काही मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती मिळते। जी नक्कीच या दोन्ही बैठकांकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे आपण वळतोय। येत्या 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती आता विधिमंडळातील भाजपच्या सर्व आमदारांना आज रात्री फोनद्वारे मुंबईमध्ये दाखल होण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्यानंतर सर्व भाजपचे आमदार मुंबईमध्ये उद्यापर्यंत दाखल होतील। त्यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षकही मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय। भाजपचे निरीक्षक भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांशी संवाद साधतील। या बैठकीमध्ये गटनेता आणि प्रतोद असे 2 प्रस्ताव मांडले जाणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे। दरम्यान भाजपच्या गटनेता निवडीनंतर शपथविधी पार पडणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडून। तुषार, अत्यंत महत्त्वाच्या हालचाली सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसतायत। भाजपची ही महत्त्वपूर्ण हा जो शपथविधी सोहळा होणार आहे या पार्श्वभूमीवरती हालचाली होत आहेत, काय अपडेट? शपथविधी 5 तारखेला पार पडणार, यामुळे भाजपच्या अंतर्गत आपल्याला घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपचे अनेक आमदार विदर्भातील गडचिरोली सारख्या भागामध्ये राहतात।
दुर्गम भागामध्ये राहतात. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना जर मुंबईमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना 24 तासाआधी निरोप जाणं तितकंच बंधनकारक आहे. त्यामुळे आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयामधून भाजपाच्या सर्व आमदारांना आज रात्री किंवा उद्या सकाळी सर्व आमदारांना निरोप जाणार आहेत. त्यानंतर सर्व आमदार उद्या सकाळ किंवा उद्या रात्रीपर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील. 4 तारखेला किंवा 3 तारखेला गटनेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. कारण की केंद्रीय निरीक्षक उद्याच आपल्याला मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. केंद्रीय निरीक्षक दाखल झाल्यानंतर सर्व भाजपाच्या आमदारांशी संवाद साधतील. 2 प्रस्ताव मांडले जातील. त्यामध्ये प्रतोत्पदाचा प्रस्ताव असेल आणि गटनेते पदाचा प्रस्ताव असेल. गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमुखाने निवड होईल आणि त्यानंतर 5 तारखेचा शपथविधी पार पडणार आहे. कारण की प्रत्येक भाजपा आमदार त्याच्या तालुक्यामधून, त्याचप्रमाणे प्रत्येक खासदार त्यांच्या जिल्ह्यामधून एक मोठ्या संख्येने पदाधिकारी मुंबईमध्ये घेऊन येणार आहेत. त्यामुळे त्या सर्वांची सोय व्हावी याकरिता भाजपा कार्यालयामधून आज किंवा उद्या सकाळपर्यंत फोन जाणार आहेत. जी, नक्कीच याकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे ब्रेकिंग बातमीकडे आपण वळतोय. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बॅनर्स लावले गेले आहेत. शिवसेनेच्या राहुल कनाल यांनी हे बॅनर्स लावल्याचं कळतंय. समाजाला कॉमन मॅन हवाच आहे, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात, असा आशय या बॅनरवरती झळकवण्यात आलाय. शिंदेंनीच सीएम व्हावं या आशयाचे बॅनर्स हे ठाण्यात लागलेले दिसत आहेत. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील घराबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच असतानाच कॉमन मॅन असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स हे झळकवले गेले आहेत. शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी हे पोस्टर्स लावल्याचं कळतंय. यावरती समाजाला कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात अशा प्रकारचा आशय लिहिण्यात आलाय. नर्मराव बाबा आत्राम अजित पवार यांच्या भेटीला गेलेत. सध्या मंत्रिमंडळ खाते वाटपाची जोरदार चर्चा सुरू असताना ज्येष्ठ आमदार नर्मराव बाबा आत्राम यांचेही नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यामुळे चर्चा करण्यासाठी आत्राम हे अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे. यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय, तर 2 उपमुख्यमंत्री होणार असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की त्यांच्या पक्षातील इतर नेता हा उपमुख्यमंत्री होणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र अशा अनेक चर्चा सुरू असतात अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्री पदासंदर्भातही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहूयात. उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं. ही गोष्ट खरी आहे का? या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं. जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार. याच्या बाबतीत चर्चा होईल. आता चर्चा होईल. चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे. महायुतीत अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलाय. महायुतीनं अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांना जरा दमानं घेण्याची गरज आहे. अजून संसार देखील उभा झाला नाही आणि तुम्ही भांडण करताय. तुमच्या पक्षापेक्षा स्ट्राईक रेट आमच्या पक्षाचा जास्त आहे असं मिटकरी म्हणाले. निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं. आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. पण शेवटी जे
केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. गुलाबराव पाटलांना मला असं वाटतं जरा दमानं घ्यायची गरज आहे, आवश्यकता आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून आता नवीन नवीन संसार पण उभा झालेला नाही आणि अगोदरच तुम्ही भांडणं करताय. तुमच्यापेक्षा स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक आहे. तुमच्या ज्या 55 जागा 80 पैकी आल्या त्या 54 पैकी 41 जागा अजितदादांकडे आल्या. गुलाबराव तुमच्यातला सुगंध गेलाय की काय हे तपासावं लागेल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका ही आमची तुम्हाला विनंती आहे.